संबंध पोलिसांना सस्पेंड करायचा? काय संबंध? स्टेशनला पण आहे ना एक PSI भाबड म्हणून आहे, लेडीज आहे ती, इतकी नालायक बाई आहे ना तुम्हाला सांगते मी, लेडीज आहे ती, इतकी नालायक बाई आहे ना तुम्हाला सांगते मी. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की मी कधीही पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत नाही. हा, जे पोलीस चुकीचं आहे त्यांना मी सोडणार नाही, हा माझा पिंड आहे म्हणलं तरी हरकत नाही आहे. चुकीच्या अधिकारी असू दे नाही तर कर्मचारी असू दे, मी त्यांना सोडणार नाही. त्यांची चुकी मी समाजापुढं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत मी पोचवल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वभाव आहे, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते पोचवतो. आता जे काय प्रकार घडलाय, जो काय त्या हातभट्टीची दारू म्हणा किंवा ते फुगे म्हणा, त्याच्या माध्यमातून जी विषबाधा झाली आणि जी माणसं मेलीत, मला सांगा पोलिसांनी जी माणसं मेलीत त्याच्यामध्ये पोलिसांचा काय रोल आहे हो? किती पोलीस सस्पेंड केलेत? का बरं इतके पोलीस सस्पेंड केलेत? त्या पोलिसांचा काय दोष आहे मला सांगा ना. त्या पोलिसांनी काय केले? म्हणजे काहीही होऊ दे, खापर फोडायचं पोलिसांच्या डोक्यावर. बरं काहीही होऊ दे, तिथं पोलिसांनाच जावं लागतं. राज्य या मला वाटतं गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही एक टीम वेगळी नेमा ना. प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळे कामं, वेगवेगळ्या खात्यातली लोक अशी नेमा ना की तिथं ती लोक गेली पाहिजेत. पोलिसांनाच का पाठवता तुम्ही आणि पोलिसांनाच का बळीचा बकरा करताय दरवेळेला? का दरवेळेला त्यांना बळीचा बकरा करताय? किती 10-12 पोलीस सस्पेंड केलेत, काय कारण? त्या पोलिसांनी म्हटलं होतं का की या फुगे त्या लोकांना म्हणलं होतं प्या, आणि ज्यांनी फुगे विकले ते काय ती दारू विकली फुग्याची, त्यांनी म्हणलं होतं विका का? ज्या माणसाने त्याच्यामध्ये काय ते केमिकल टाकलं होतं त्या पोलिसांनी म्हणलं का? ते जे मेले ते काय पोलिसांचे दुश्मन होते का विरोधक होते? मला सांगा, काय संबंध पोलिसांना सस्पेंड करायचा? काय संबंध सस्पेंड करायचा? काय संबंध? का बरं? का पोलिसांची बाजू घेण्यासाठी कोणीच उभं राहत नाहीये? का फक्त त्यांच्या विरोधातच असतात? जे चुकीचे आहेत ते चुकीचेच आहे. मी कधी चुकीच्या लोकांचं मी त्यांचं समर्थन करणार नाही. काही चुकीचे आहेत, पण तुम्ही याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही त्यांच्या नोकरीवर यावं, गदा आणावी. त्यांचा परिवार कोण बघणार आहे आता परिवाराला त्यांच्या? जेव्हा तेव्हा येऊन पोलिसांवर थांबायचं. कुठं दंगल झाली, लाठीचार्ज केला, पोलीस त्याला जबाबदार. कुठं काय झालं, पोलीस सांगायला एक असतात आणि करणारे त्यांनी केलं म्हणजे ते दोषी आहेत का? ही कोणची पद्धत तुमची? गृहमंत्री साहेब, हे बरोबर नाहीये. करायला तुम्हीच सांगायचं आणि सस्पेंड पण तुम्हीच करायचं, ही कोणची पद्धत आहे? जरा लक्ष द्या पोलीस स्टेशनकडे. प्रत्येक पोलीस स्टेशनवर वॉच ठेवा. काही अधिकारी असे पण आहेत की कर्मचाऱ्यांना पिळून घेतायत काही कारण नसताना. त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. तुमचे डोळे झाकलेत का त्या ठिकाणी? वारंवार तुमच्याकडे कंप्लेंट केल्या जात आहेत, त्यावेळेला का बरं त्यांना सस्पेंड केलं जात नाही? त्या अधिकाऱ्यांना करा ना तुम्ही, सस्पेंड करा त्या अधिकाऱ्यांना. जे अधिकारी कर्मचाऱ्यांना पिळून घेत आहेत, जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करतायत, त्या अधिकाऱ्यांना का बरं तुम्ही सोडताय? त्यांना तुम्ही नाही सोडलं पाहिजेत ना. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते मी. आमच्या चाकणच्या दक्षिण पोलीस स्टेशनला जे सोळंके साहेब आहे ना, ते एवढं चांगलं काम करतायत, खूप छान काम करतायत. आमच्या दक्षिणचे साहेब असतील किंवा उत्तर पोलीस स्टेशनचे कदम साहेब असतील, खूप छान. उत्तर पोलीस स्टेशनला सुधारला चुकीचा असला ना, मी अजिबात माफी नसती. तशी दक्षिणला पण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक घाण असती बरं का. हा असतीच. आणि ती घाण ज्या वेळेला माझ्या निदर्शनात येते ना, त्यांना मी सोडत नसते. या दक्षिण पोलीस स्टेशनला पण आहे ना एक PSI भाबड म्हणून आहे, लेडीज आहे ती, इतकी नालायक बाई आहे ना तुम्हाला सांगते मी. लेडीज आहे ती, इतकी नालायक बाई आहे ना तुम्हाला सांगते मी. पुरावादार आहे मी. ज्या वेळेला ती नवीन आली ना, तुम्हाला सांगते मी तिचं कौतुक केलं की बाबा लेडी आहे, चांगली डॅशिंग आहे, वा मॅडम म्हणलं तुमचं खरंच अभिनंदन. महिलांमध्ये सुद्धा हे गट्स पाहिजेत. छान आहे तुम्ही, म्हणजे डेअरिंगबाज आहात तुम्ही, छान कारवाया करताय, छान. मी त्या बाईला बोलले, बाई बोलता 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 एवढी बिघडली की कमराच्या खाली शिव्या डायरेक्ट कर्मचाऱ्यांना ना अधिकाऱ्यांना. सगळे ती भाबडबाई, अहो इतक्या शिव्या दिल्या तिने अधिकाऱ्यांनी, मी त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगणार नाहीये. अक्षरशः PI साहेबांना सुद्धा चुत्या म्हणली ती बाई. कशासाठी? फक्त याच्यासाठी, मला द्या बस, दुसरं काय नाही, मला येऊ द्या, खाणाऱ्या केस माझ्याकडे द्या. इतकी नालायक आणि नीच बाई आहे ना, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणार, प्रत्येक कर्मचाऱ्याला शिव्या देणार, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करणार प्रत्येक कर्मचाऱ्यांना.
प्रत्येक कर्मचाऱ्याची कंप्लेंट आहे तिच्या बाबतीमध्ये, प्रत्येक कर्मचाऱ्याची. मी कितीतरी वेळा साळुंके साहेबांना सुद्धा सांगितलं की या बाईला नीट समजावून सांगा. मी त्या दिवसापासून ते आतापर्यंत तिच्या तोंडावर सुद्धा मी पाहिलं सुद्धा नाही तिचं तोंड, की अरे काय तुला अक्कल आहे का, कर्मचाऱ्यांना का शिव्या देतीये तू, काय संबंध. हा नालायक लोक आहेत, इतक्या गलिच्छ शिव्या तिच्या, इतक्या गलिच्छ शिव्या तुम्हाला काय सांगायचं. मी साक्षीदार आहे. एक जवळजवळ मी तुम्हाला सांगते पाऊण तास मी तिच्यासोबत बोलत होते आणि पाऊण तास ती बाई फक्त शिव्या देत होती कर्मचाऱ्यांना. कशासाठी. तुला त्या 2 स्टारचा इतका माज आहे का, तुला ते 2 स्टार समाजाची सेवा करण्यासाठी, पब्लिकची सेवा करण्यासाठी लावलेत का, पब्लिकला शिव्या द्यायला का, त्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी दाखवायला का, बाकीच्या अधिकाऱ्यांना तू लेडीज आहे म्हणून तू अशी ती टॉर्चर करतेय त्यासाठी. तुझी कंप्लेंट आहे ना मी वरिष्ठांकडे केली आहे, तुझ्या पीआयला केली, मला माहित नाहीये, मी त्यांना चुकीचं म्हणत नाही, पण त्यांनी तुझ्या का दखल घेतली नाही याची मला माहित नाहीये. परंतु तुझी कंप्लेंट आहे ना भाबडबाई, आता वरिष्ठांपर्यंत मी करणार, सिपींपर्यंत पण करणार आणि वर पण करणार, एवढं लक्षात ठेव. तुझ्यासारखी बाई आहे ना पोलीस स्टेशनला नाही, तुला कंट्रोलला पाठवायला पाहिजे. पोलीस स्टेशनला तुझं काम नाहीये. अक्षरशः या बाईनी, तो मोरे बिचारा गेलाय स्वर्गी, हा त्याचं काय नाव घेऊ नाही, परंतु या बाईनी त्या लोकांची मिटिंग घेतली आणि मला मारायचंही नाही ना प्लॅनिंग आखलं होतं. ही पीएस आहे का गुंडा आहे. हा मला मारायच्या प्लॅनिंग आखती बाई. पीएसआय आहे का गुंडा आहे ही, सुपाऱ्या घेते काही लोकांच्या मारायच्या. म्हणजे अशा सुद्धा नालायकांनी नीच अधिकारी असतात. प्रत्येक पोलीस स्टेशनला एखादी कीड असतीच बघा. अशा नालायक लोकांमुळे अख्ख्या पोलीस स्टेशनचं नाव खराब होतंय. पण हिला मी सोडणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तिला सांगते की तुला स्वतःला भाई समजती ना, तुला मी दाखवते. आता आणखी एका बाईचं सांगते मी, मला हिंदू धर्माचं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे. पोलीस स्टेशन म्हणजे काय आहे, मला असं वाटतं मग त्या पोलीस स्टेशनला आहे ना माझ्या प्रत्येक हिंदू कर्मचाऱ्यांनी ना आरती केली पाहिजे. गणपतीची आरती करा, तुम्ही रामाची आरती करा, सगळ्यांनी ना तिथं आपलं पण भजन कीर्तन हरिपाठ झाला पाहिजे तिथं. ही बाई ऑफिसमध्ये नमाज पडती, मी बघितलंय. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही. तुला जे काय करायचंय ना ते तू तुझ्या घरी कर ना. ऑफिस काय तुझं ते तिथं देव धर्म करायचं ठिकाण आहे का. मग हे कम्युनिस्ट लोकांना हे दिसत नाही का, मग हे कम्युनिस्ट लोकांना हे दिसत नाही का, भाड्यांना हे दिसत नाही का. कामाच्या ठिकाणी कशाला, आमचे पण लोक आहेत ना, आमचे पण अधिकारी आहेत ना, मग आमचे अधिकारी काय अशा गोष्टी करतात का. प्रत्येक अधिकाऱ्याला शिवी देते बाई. अक्षरशः त्या पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत मेन साळुंके साहेब, त्यांना म्हणते चुती आहे तो माणूस. माझ्याजवळ म्हणलेली, माझे नार्को टेस्ट करायची, माझा जर एक शब्द खोटा आला तर. हा नीच बाई, इतकी घाणेरडी तू. तुला 2 स्टार कशासाठी बसवलेत का, कर्मचाऱ्यांना शिव्या द्यायला कमरेखाली, त्यांच्यावर धावून जायला. साळुंके साहेब, मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय, तुम्ही जर दखल घेतली नाही तर मला आंदोलन करावं लागेल, उपोषणाला बसावं लागेल तिच्या विरोधात मध्ये. खूप लाड झाले तिचे. कशासाठी तुम्ही लाड करताय तिचे, का वरिष्ठांना तुम्ही सांगत नाही ही बाई किती चुकीचं वागते ती. जे बिचारे लोक आहे ना यांना लाड करताय तुम्ही, कशासाठी, काय संबंध त्या 10-12 लोकांना आहे ना. वरिष्ठांनी ज्या वेळेला त्यांना केलं ते काय झालं, इकडे कान खडकी साईटला फुग्याचं ते 10-12 पोलिसांना सस्पेंड केलंय. कशासाठी केलं सस्पेंड त्यांना, त्यांचा काय दोष आहे. काय ते फुगे ते लोक विकत होते का, पोलीस विकत होते फुगे. ज्यांना सस्पेंड करायचं त्यांना लाडवून ठेवता पोलीस स्टेशन मध्ये. जरा लक्ष द्या ना, अधिकाऱ्यांनी पण लक्ष घाला प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये. असा एखादा तरी किडा तुम्हाला दिसेल त्यावेळेला त्याला सस्पेंड करा. चांगल्या लोकांना का सस्पेंड करतायत. एसीपी डीसीपी सीपीला दिसत नाही काय, कशासाठी तुम्ही लाडून ठेवताय लोकांना, कशासाठी त्या भाबडबाईचे लाड करताय एवढे. कारण काय, का ती कर्मचाऱ्यांना कमरेच्या खाली शिव्या देते. तिला सस्पेंड करा, नाही तर तिचा आहे ना कंट्रोलला तिला रवाना करा. ती बाई पोलीस स्टेशनच्या ठेवायच्या लायकीची नाहीये. कशाला तिला मांडीवर घेऊन बसलात. मनमानी कारभार चालले तुमच्या सगळ्या लोकांचे. अरे पब्लिकचे तुम्ही सेवक आहात, तुम्ही मालक का व्हायचा प्रयत्न करताय पब्लिकचा. जे नालायक आणि नीच लोक आहेत त्यांना डोक्यावर घेऊन बसताय. लाजा वाटल्या पाहिजेत जरा, काय वागतोय त्याच्या. जी चांगली कामं करतायत त्यांना सस्पेंड करून टाकण्यात येतंय आणि असे नालायक लोक मांडी घेऊन बसताय. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून ना विनंती आहे, साळुंके साहेब तुम्हाला सुद्धा एसीपी डीसीपी आणि सीपी पिंपरी चिंचवडचे हे असले ना घाण ठेवू नका पोलीस स्टेशनला. लोकांना मारायच्या मीटिंग करते ही बाई, प्लॅनिंग करते मला मारायचं. कशासाठी, फक्त तिला समजावून सांगितलं मी, इतक्या प्रेमाने समजावून सांगितलं की बाबड मॅडम कर्मचाऱ्यांना शिव्या देऊ नका. कशाला शिव्या देताय कर्मचाऱ्यांना.
तुम्ही एका कुटुंबातले आहात, किती गलिच्छ भाषेत शिवीगाळ करताय तुम्ही. रडतायत कर्मचारी बाहेर येऊन की ताई आमच्या अंगावर ते धावून येतात. एक सुद्धा अधिकारी असा वागत नाही कर्मचाऱ्यांसोबत. कर्मचारी म्हणजे तुम्ही काय पाय पुसणं समजलं का त्यांना? अरे तुम्ही लोक ऑफिसमध्ये ना एसीत मध्ये बसून आहे ना बंडाला घेताय. खऱ्या अर्थानं काम करणारे कर्मचारी असतात रस्त्यावर उतरून. 112 नंबरला फोन आला, पाठव हवालदार आणि कर्मचारी. कुठं भांडण झालं, पाठव कर्मचारी. अधिकारी असतात का त्या ठिकाणी? अधिकारी नसतात. सगळ्यात प्रथम आमच्या मदतीसाठी जो येतो ना तो कर्मचारी असतो, शिपाई असतो, नाईक असतो, हवालदार असतो. ही लोक आमच्या कर्मचारी याच्यासाठी मदतीसाठी येतात. ESI असतो, PSI वगैरे ना नंतर येतात, अगोदर नाही येत. त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. कर्मचाऱ्यांना जर त्रास दिला ना तर मी कुणाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने आम्हाला मदत करणारे कर्मचारी असतात. तुम्ही लोक नसतात. तुम्ही बंडाला घ्यायला घरात आतमध्ये ऑफिसमध्ये बसलेले असतात एसीच्या. काय कर्मचाऱ्यांना त्रास देताय? आणि या बाईला सोडत नसते मी. तिचा आहे ना कर्माचा घडा भरलाय आता. कोणत्या पण गोष्टीला आहे ना लिमिट असतं. हिने लिमिट क्रॉस केली. सुट्टी नाही तुला आता, एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुला भाबडबाई. तुझ्या कमरेच्या खालच्या शिव्या देते ना लोकांना, तुला त्याचा हिशोब चुकवावा लागला. आता स्वतःला बाई समजती होय का तू?